Good afternoon, sir. My name is Sarvottam Avdut Kulkarni, and my partner's name is Samarth Kamlapurkar. Our project is water quality monitoring system using turbitree sensor. This sensor detects the particles and tells the water quality. करून दाखव. When we put it in the clear water, it tells in the display that it is a clear, and when we put into the dirty water, it is telling that it is cloudy, means we can filter it and we can use it or we can drink it. But in the industrial waste we can see that it is showing the dirty water, so we cannot filter it and drink it. Our main use is to use the alternative of the pH water. Thank you, sir. माझं नाव साईनाथ गोरखनाथ जाधव. आपण सहसा करून दूरच्या गावाकडे जाण्यासाठी आपण रेल्वेने जातो. आपल्याकडे जास्त सामान असतं. मग काही कारणास्तव जर आपण स्टेशनवर उशिरा पोचलो तर आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभे आहेत त्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे नसून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे असेल तर आपल्याला एवढा जिना सोडून जावे लागते. आपण एक जाऊ शकतो, पण वयस्कर माणसांचं काय? वयस्कर माणसं जास्त सामान घेऊन जाता येत नाही, त्यांना त्रास होतो. त्यासाठी आम्ही हे रेल्वे स्टेशन ब्रिज केलेलं आहे. जे ब्रिज 2 प्लॅटफॉर्मच्या मध्ये असणार आहे आणि स्टेशनच्या थोड्या अंतरावर बजर आणि एक आयर सेन्सर असणार आहे, जेणेकरून रेल्वे आली तर पहिला बजर वाजेल आणि रेल्वे स्टेशनचे सर्व लोक अलर्ट होतील आणि ब्रिजवर चढणार नाहीत आणि त्याच्या आणि आयर सेन्सर त्याला कॅच करून ब्रिज आपोआप मागवून रेल्वे जाण्यासाठी मार्ग मोकळा होईल. हॅलो सर, माझे नाव पृथ्वीराज संतोष मेत्रे. हा माझा पार्टनर योगीराज मेत्रे. सर, आम्ही बनवलेला आहे क्लॅप स्विच, जेणेकरून आपण एक टाळी वाजवली की लाईट बंद करू शकतो, टाळीवर लाईट चालू करू शकतो. ह्या क्लॅप स्विचमध्ये आम्ही एक सेन्सर वापरलेला आहे जे साऊंड डिटेक्ट करून त्याचा इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो आणि 4 ट्रान्झिस्टर वापरले आहेत, कॅपॅसिटर वापरलेला आहे आणि ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. ह्याचा वापर आपण घरी करू शकतो, बेडरूममध्ये करू शकतो, अजून जिनावर माझे नाव भागेश शिवपुत्र माड्याळे. मी मोबाईल कंट्रोल रोबोट तयार केलेला आहे. यात वापरलेले कॉम्पोनंट्स म्हणजे DTMF डिकोडर IC, मोटर ड्रायव्हर IC, मोटार्स, या सर्व कॉम्पोनंट्सला होल्ड करण्यासाठी एक साधी रोबोट चेसेस. याची वर्किंग म्हणजे वापरलेले DTMF डिकोडर IC म्हणजे IC CM8870. यात 18 पिन्स असतात. मोबाईल कीपॅडवरून डायल केलेले क्रमांकाचे नुसार हे फिरतो. माझे नाव सिद्धेश्वर हनुमंत गंगुर्गे. मी बनवलेला प्रोजेक्ट वाकी टॉकी आहे. हे वाकी टॉकीमध्ये हे ट्रान्समीटर आहे, हे रिसिव्हर आहे. ह्याच्यामध्ये आपण आवाज बोलू शकतो, अजून ह्याच्यामधनं स्पीकरद्वारे आपण आवाज ऐकू शकतो. हे अँटिना, ट्रान्समीटर, अजून स्पीकर, अजून माईक आहे, ह्याच्याने बनलेलं आहे. ह्याचं रेंज मॅक्झिमम 5 किलोमीटर एवढी चालते. हे मोबाईल आहे, परंतु ह्याचं कॉस्ट लई कमी आहे. अजून मिलिटरी पोलीस, ट्रॅफिक पोलीस यांना खूप मदत होतो. Good morning everyone. So this is Amruta Gaikwad and this is Akshara Zagipetkar. Working model of this project is motors are connected to the battery through repetitive switch. By operating it, our device rotates.
uses of this working model is that we can survive the people where they are stuck. For example, it is not possible to people there to go, then this kind of robot can be helped. For example, if earthquake occurs and the people are stuck over there, we can modify this model by using web cameras, and we can help the people who are stuck over there. In the countries like Switzerland, there is so much snow, then the people cannot go outside, so this can be used, modified, and help as a courier to transport the courier. And working model show this operates like this. It can be modified by using IR switches and sensors. Modification of these robots are we can make this robot wireless by using infrared device, and we can use micro and infrared IR. We can use this device in this, so this robot can make wireless, and we can use web cameras and web microphones to this, so we can use this is very useful in militaries to collect the information from enemies and etc. Thank you. Many modifications for यामध्ये आम्ही एक माईक वापरले आहे, ट्रान्सड्यूसर आणि 4 ट्रान्झिस्टर आणि कॅपॅसिटर आणि त्यामुळे सर ते आपण क्लॅप केले की चालू होते, क्लॅप केले की माझे नाव सुयश अशोक माने आहे. माझं नाव सचिन कोंडेबा कोळे आहे. सांग पुढचं. सर हे पूर्ण एक फायर अलार्म सर्किट आहे. हे फायर अलार्म सर्किटमध्ये 2 पिन कनेक्ट केले आहेत. हे दोन्ही पिन अपोजिट डायरेक्शन आहेत. हे पुन्हा कनेक्टेड केलं आहे 555 555 कनेक्टेड केलं आहे. आणि हे सेन्सर आहे. ह्या सेन्सरच्या संपर्कात जेव्हा आग येते तेव्हा या सेन्सरमधून करंट सप्लाय होतो आणि IC वरून डायरेक्ट स्पीकरमध्ये जातो आणि स्पीकर वाजतो. आणि नॉर्मल रूम टेम्परेचरवरती हे ॲक्टिवेट होत नाही. फक्त ह्याला जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज होतं तेव्हा हे फायर अलार्म वाजतो. ह्याचा उपयोग मोठमोठ्या बिल्डिंग्समध्ये आणि इमर्जन्सी केसेसमध्ये यूज केला जातो. ह्या सर्किटचं मेन पहिलं काम आहे की हे आग विझवणे. आणि काही अलार्म असे सोन असतात की जेव्हा फायर अलार्म आग लागली तो तेव्हा स्वतः ते विझवू शकतात किंवा डोअर शटडाऊन करू शकतात. अशा प्रकारे साऊंड प्रोड्यूस होतो. Namaste Inspector sir, welcome to our robotic project. Myself Prajwal Adge from class 11 section A. Myself Manas Patil, grade 11 section A. So as you can see, this is a flame sensor and a breadboard with L29810 with a battery. As you can see, this is a module, full module. When there is a fire in surrounding, it will follow it and it will stop. The main aim of this model is to help firefighters to reach hard to reach places. So we will demonstrate the project. If there's a fire, it will stop at a safe distance and it will extinguish the fire. We can add CO2 canisters and fire extinguisher to it, so it can extinguish the fire, and it will move on towards the next fire. Thank you. लक्षात आहे ना. मी आदिती पाटील. मी सृष्टी जोडभावी. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे स्ट्रीट लाईट कंट्रोल. या प्रोजेक्टमध्ये LDR यूज केलं आहे आणि याला 5 व्होल्टचं व्होल्टमीटर लागणार आहे. आणि जेव्हा ह्या LDRवर लाईट पडते, आता 1 मिनिट हे LDR ऑन करावं लागेल. जेव्हा या LDRवर लाईट पडते, इथे अंधार आहे त्यामुळं टॉर्चची गरज लागणार आहे. जेव्हा या LDRवर लाईट पडते ते आपोआप सनलाईट म्हणजे प्रकाश पडतो तेव्हा हे आपोआप ऑफ होतं. अर्थातच म्हणजे दिवसा जेव्हा आपल्या लाईट असतं, सनलाईट असतं, तेव्हा ह्याला ना ऑफ करायची गरज नाही आहे. त्याचं ते ॲटोमॅटिकली ऑफ होऊन जातं. आणि जेव्हा रात्री अंधार पडतो तेव्हा ॲटोमॅटिकली हे ऑन होतं. याला स्विचची गरज नाही आहे. सो हे ऑन ऑफ ॲटोमॅटिकली होतं सनलाईटच्या थ्रूने. सो ह्याच्याने करंटसुद्धा खूप सेव्ह होतं. ह्याचे ॲडव्हेंचर्स असे आहेत की ह्याला कोण ऑन ऑफ करण्याची गरज नाही आहे. आणि ह्याचा खर्च पण कमीच येतो आणि अंडर 2000मध्ये होऊन जातो. म्हणजे मध्यमवर्गीय माणसांसाठी हे परवडून जातं. थँक्यू. Myself Veda Deshpande. Myself Sai Shirsagar. Our project name is Safety Circuit for Road Crossing. This project is made for safety purpose. हा बल्ब तेव्हा ऑन होतो
तेव्हा सगळं ट्रॅफिक स्टॉप होतं आणि मग ट्रॅफिक स्टॉप झालं की हँडिकॅप लोक नाही तर रस्त्यावर राहणारे ॲनिमल्स ते रोड क्रॉस करू शकतात, जेणेकरून ॲक्सिडेंटचे चान्सेस रिड्यूस होतात. थँक्यू. हॅलो, माझं नाव अमेय कुलकर्णी, हा माझा पार्टनर ओम पोकाळे. तर आमचा प्रोजेक्ट आहे सोलार ट्रॅकर. हा सोलार ट्रॅकर एक लाईट फॉलोइंग डिव्हाइस आहे. जिथं सूर्य जातो तसा हा सूर्यासोबत मूव्ह होतो. ह्याची एफिशियन्सी नॉर्मल सोलार ट्रॅकरपेक्षा जास्त असते, म्हणून ह्याचं दिवसातलं आउटपुट एक नॉर्मल सोलार ट्रॅकरपेक्षा 30 ते 40% वाढू शकतं आहे. तर त्यामुळे हे जर आम्ही कमी एरियात असले खूप वापरले तर दिवसातनं आपली एफिशियन्सी फार वाढू शकते. ह्याचा आउटपुट जास्त येतो आणि हा दिवसातनं मोस्ट ऑफ द टाईम ॲक्टिव्ह असतो. दिवसभर ह्याची एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. आणि हे जे आपण सोलार ट्रॅकर म्हणजे एक नुसतं पॅनल नसून तर ह्याच्यावर अजून एक काही गोष्टी ऑपरेट करून ते सूर्याला फेसिंग आपण बनवतो. हां, मी अमेय कुलकर्णी. ओम पोकळे. हे मी रेडिओ कंट्रोल्ड एअरक्राफ्ट बनवलो. याचं ओरिजिनल नेम मस्टँग MP51 आहे. हे जे वर्ल्ड वॉर 2मध्ये US वापरलेलं होतं त्याचं रेप्लिका बनवलेलं आहे. याचं स्टडी एरोडायनॅमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक्स हे येतं आणि हिचं वर्किंग असं आहे. एलिव्हेटर्स असं असते. Good morning, ma'am. My name is Bhakti Sanganna Aswale. This project name is types of computer network. This related to IT section. They have 3 types of network: LAN, MAN, and WAN. LAN is a local area of network. This coverage area is 1 to 5 kilometers. Any PC we can connect these devices. And MAN means a metropolitan area of network. This connection we are using government agencies because this coverage area is larger but smaller than WAN. We can connect also LAN to LAN in MAN network. WAN is the wide area of network. This is a satellite connection network, so we can use to communication mostly WAN because it's a very easy for our details and files we can provide to one city to other city. Thank you. Tell one examples of each of these LAN, MAN and WAN where practically we are using it. LAN we are used to our NRC lab where we are practical making for IT. Colleges, schools, houses. MAN we are used to government agencies because in cyber section and army section. And WAN is not a coverage area so we can use to mostly that is because that's connect to satellites, so we are used to mostly WAN. Country to country. So internet comes under which type it is covered? Internet is free source. Internet service under which network we are covering? याच्यामध्ये इंटरनेट सर्व्हिस कुठल्या नेटवर्कची आहे? LAN मध्ये का MAN मध्ये का WAN मध्ये येते? ह्यामध्ये का? 3 टाइप्स आहेत की नाही नेटवर्कचे? याच्या अंडर it's demo for LAN, ma'am. This only for demo for LAN. इंटरनेट कुठे येते? इंटरनेट ही सर्व्हिस आहे की नाही? नेटवर्क सर्व्हिसेस आहे की नाही? मग या 3 पैकी कशामध्ये येते? तिन्हीमध्ये मॅम येणार. मोस्टली तर LAN मध्येच येतं मॅम. गुड मॉर्निंग सर. हे ना आमचं ॲटोमॅटिक बाईक्सचं साईड स्टँड आहे. मग काही वेळेस ना तरुण व्यक्ती गाडी चालवताना काहीतरी गडबड असल्यामुळं स्टँड मारायचं विसरतात. ते विसरल्यामुळे कुठेतरी टर्न घेत असताना ते स्टँड कुठेतरी दगडाला ते लागून अपघात होऊ शकतो. तो अपघात टाळण्यासाठी आम्ही छोटासा प्रयोग केला आहोत. स्टार्ट करू.
नमस्कार, मी भाग्यश्री संग पाळगी, इयत्ता 11वी. रस्ते अपघात हा एक सामाजिक समस्या आहे, ज्यामुळे अनेकांचे लोकांचे मृत्यू होऊ शकतो आणि दुखापतसुद्धा होऊ शकतो. रस्ते अपघाताचे अनेक प्रकार आहेत, पण त्यातला कित्येक प्रकारापैकी हा एक प्रकार आहे. जसे की गाडी चालवत असताना मद्यपान करून गाडी चालवणे असेल, मोबाईल बघत चालवणे असेल, दुर्लक्ष, निष्काळजीपणा यामुळे असलेले अनेक निष्काळजीपणामुळे गाडीचं स्टँड विसरतो. मग इंस्टाग्रामवर बघत असेल काही का असेना, मग विचार म्हणजे अनेक मनात विचार असते, त्यामुळे तो विसर पडतो की गाडीचा स्टँड लावायचा आहे. मग तेव्हा हा प्रोजेक्ट उपयोग होतो. ज्यावेळेस गाडीची चावी चालू करू त्यावेळेस आपोआप स्टँड वर जाईल. ज्यावेळेस गाडीची चालू करू आपोआप स्टँड वर जाईल आणि गाडी बंद केली की साईड आपोआप खाली येते. ज्यावेळेस चालू केल्यावर इथं लाईट पण शो होते आणि आपल्या मेंदूला सेन्स पण होतो की चाहूल पण लागते की आपली गाडीची स्टँड वर गेली आहे आणि गाडी बंद केल्यावर सुद्धा खाली येते. खाली आल्यावर सुद्धा लागते. सेन्सर बसवायचं होतं, अतिरिक्त खर्चामुळे हा बसवू शकलो नाही आणि ही गाडीची चावी म्हणून आता तात्पुरता बनवलेला आहे. धन्यवाद. आणि या चार्जरमध्ये ना जेव्हा आपण सेम चार्ज घेतो तेव्हा ते वर जाते आणि जेव्हा अपोजिट घेतो तेव्हा ते खाली येते. मग हे छोटंसं प्रोजेक्ट आहे. धन्यवाद. ये काय नाव तुझं? अत्रेय. बरं, काय आहे तुझ्याजवळ? सनग्लास. कशाचं आहे? स्मार्ट ग्लास आहे ना? हां. काय अडथळा आला की ते काय करतंय? सेन्स करतं ना? येस. My name is Rishikesh Ganganwar and this is my partner Rutish Kule. Ma'am, these are smart glasses made for blind people. Ma'am, when they go to new town or city, they don't know any of the streets. It helps them to navigate from the streets, ma'am, especially when crossing the roads. It has an ultrasonic sensor and a triple IC circuit and a 8 hours battery. Ma'am, why don't you test it? It has a range of 8 feet. But we have converted it into 3 feet. When object comes into 3 feet diameter, it detects and gives us a signal. Yeah, ma'am, test. Yes, ma'am. येस सर, ह्याचा उपयोग त्या लोकांसाठी होता जे लोकांचा ॲक्सिडेंट किंवा त्यांचं ओल्ड एजमुळे त्यांचं आय साईट जात आहे, की त्यांना जास्त उपयोगी होतं सर. मॅम, याचं सर्किट तुम्ही Will it work at night? येस मॅम, ऑफकोर्स इट विल You वर्क. said na UV radiation. No ma'am, ultrasonic sensor. It uses sound to detect. Ma'am, the circuit is really simple. You can use this for home security also, especially for lockers or opening the gates. When someone without your permission can open, the circuit will automatically detect it and it will give us the signal. The buzzer has a special, we have set a particular setting. If the object is in the 3 feet, it will give a small beat. But if the object comes really closer, the frequency gets larger and they will send a signal that you are in danger. 3 feet is the ideal feet because yes ma'am, it goes to up to 8 feet. In 3 feet because ma'am, it gives us time to blind people to move left to right side, ma'am. So only this is designed for blind people? No ma'am, this setting can be used for their stakes or any other uses, ma'am, in which you think it can be harmful for you. It detects and it tells us, ma'am. Senior citizens will... Yes ma'am. Senior citizens will have the most of it because ma'am, blind people have a keen sense of smell and hearing. But those who have lost their eyes in accident or because of old age, it helps us as a new sense for them. So UV sensors are there? No ma'am, ultrasonic sensors. I also get confused. These are only the sensors you are using here? Yes ma'am. Ma'am, if these are mount for 90-degree angle view. If these are mount for here and here, it gives us a completely 180-degree view. Yes sir. And this electronic circuitry is meant for? This is made from triple IC circuit, ma'am. So for what purpose this is used again? For home security, ma'am. No, this part, electronics part, for what? This is complete circuit. Because of this, the whole thing works. Basically, it is sensing here, okay? Yes, ma'am. These are two are sensor. Yes. The process happens here. Sound. Yes, ma'am. The distance can be converted from here, ma'am.
the potentiometer can be rotated as per our requirements. Now we have set it 3 feet. We can extend it to 8 feet or in middle. So what the output here you are getting? The buzzer, ma'am. It changes the frequency as the object comes near. It becomes louder and louder. Okay, that means the user should not go that side. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तेच अल्ट्रासॉनिक हे केलं त्यामुळे ते साऊंड. Yes, ma'am. If the sound is there, you should not go that side. Yes, ma'am. Ma'am, you also try it, ma'am. Good morning. Myself, Avanti Somnath Madpati. I am from VG Shivdar College. My model name is earthquake alarm. When earthquake comes, then we can't understand. When earthquake comes, ground starts shaking. When ground starts shaking, this pendulum starts shaking. Then the alarm is on. When it is stable, the alarm is off. When it starts shaking, we understood that earthquake is coming. Then we can shift the people in the safe place and cure their lives. This invention is out of India in Mexico. माझं प्रोजेक्ट जे ते वेस्ट प्लास्टिक कॅन ऑल्सो बी यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्सवर डिपेंडेंट आहे. तो फर्स्टली ह्यामध्ये कोणत्याही टाईपचं प्लास्टिक यूज करू शकतो. थर्मोप्लास्टिक किंवा थर्मोसेटिंग दोन्ही. थर्मोप्लास्टिक म्हणजे जे रिसायकल होऊ शकतं प्रत्येक वेळेस, पण थर्मोसेटिंग म्हणजे ते एकदा प्रोडक्ट बनलं की त्याला रिसायकल करता येत नाही. सो यामध्ये दोन्ही टाईपचे यूज होऊ शकतात. फर्स्टली त्याला डम्पयार्डमध्ये आणलं जातं, मग क्रशर मशीनमध्ये क्रश केलं जातं स्मॉल पीसेसमध्ये, आणि मग त्याला हॉट करायला टाकलं जातं अंडर हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमध्ये. जेव्हा हे प्रोसेस होत असतं सायमल्टेनियसली आपल्याला हे प्रोसेस पण करावं लागतं डांबर बनवण्याचं. त्याच्यामध्ये स्टोन्सला स्मॉल पीसेसमध्ये क्रश करावं लागतं, आणि बिटमिन त्याचं जे ब्लॅक कलरचं स्टिकी सबस्टन्स असतं टार बनवण्यासाठी ते इथं ॲड केलं जातं, जे खूप गरम असतं, आणि त्याला जे मिक्स करावं लागतं विथ बिटमिन, जे हे हॉट ॲग्रिगेट आहे त्याला आणि आपलं हॉट बिटमिनला, हे दोन्हीला ऑलमोस्ट 2 to 3 आवर्ससाठी मिक्स करावं लागतं, सो दॅट ते फुल्ली मिक्स व्हावं प्लास्टिकमध्ये ते टार जे पण आपण बनवलेलं आहे. मग त्याच्याने आपल्याला जे टार आपल्याला भेटतं इथे, त्याचं जे टार असतं डांबर असतं त्याला इथं भेटतं आणि त्याला कन्स्ट्रक्शनला पाठवू शकतो आपण. ह्याचं एम हे आहे की हे ड्युरेबल खूप आहे आणि ह्याचं ऑलमोस्ट 500 इयर्स आहे. पावसाळ्यात कुठल्याही परिस्थितीत ते खराब होणार नाहीत. ह्याचं प्रिव्हेंटेशन काय म्हणजे की रोड ॲक्सिडेंट्स जे होत ते कमी करतं, हे त्याचं मेन रिझन फॉर दिस. आणि हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे. आणि ह्याला जे कन्स्ट्रक्शनसाठी खूप प्लास्टिक लागतं, खूप प्लास्टिक लागतं. ते गोळा करण्यासाठी खूप वेळ पण लागतं. ऑलमोस्ट 20 to 25 इयर्स ह्याच्यासाठी लागतं. फर्स्ट ह्याचं जे प्रोजेक्ट डॉक्टर राजगोपाल वासुदेवननी हे प्रोजेक्ट दिलेलं 2002मध्ये, पण ह्याला अप्रूव्ह करून त्याचं फुल्ली कन्स्ट्रक्शन प्रोसेस चालू करायला 2015मध्ये चालू झालं चेन्नईमध्ये फर्स्ट टाईम. त्यावेळेस थोडेसे मशीन्स वगैरे नव्हते म्हणून एवढं वेळ लागलं, पण आता जर आपण त्याचं कन्स्ट्रक्शन प्रोसेस केलं तर थोड्या दिवसात ते 2 to 3 इयर्समध्ये ते स्टार्ट करू शकतो आपण. कारण आजच्या जनरेशनमध्ये प्लास्टिक जे आहे ते खूप प्रमाणात वाढलेलं आहे. सो आपल्याला प्लास्टिक गोळा करायलाही हरकत नसेल. खूप प्लास्टिक आपल्याला विदिन मोमेंट्स भेटेल. सो ह्याच्यासाठी खूप टाईम कन्झ्युमिंग होतं. सो मी अजून एक माझं प्लॅन हे केलं आहे इथं प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट म्हणून. ह्यामध्ये फक्त एकच टाईपचं प्लास्टिक जे आहे ते यूज केलं जाईल, फक्त थर्मोसेटिंग. सगळं आधी प्लास्टिक आणलं जाईल इथे, मग त्याला डम्पयार्डमध्ये आणलं जाईल आणि त्याला कॉन्वेअर बेल्टनी ट्रान्सपोर्ट केलं जाईल. ट्रान्सपोर्ट करून जे प्लास्टिक वेस्ट आहे किंवा चांगलं आहे ते फ्लोटिंग टँकमध्ये कळतं आपल्याला. फ्लोटिंग टँकमध्ये ते काय करतं की जे प्लास्टिक आहे, फॉर एक्झाम्पल आपलं थर्मोप्लास्टिक आहे, जे हेवी प्लास्टिक असेल ते खाली जाईल आणि जे लाईट प्लास्टिक असेल ते वरनंच खाली ते ढकलून देईल.
मग जे प्लास्टिक आहे ते इथं बाहेरनं धुतलं जातं आणि फ्रिक्शन वॉशरमध्ये प्लास्टिक आतनं धुतलं जातं आणि त्याला मेल्ट केलं जातं. आपल्याला लवकरात लवकर आपलं टार्गेट कंप्लीट करायचं असतं कप्स बनवण्यासाठी किंवा बॉटल बनवण्यासाठी प्लास्टिकनी. सो त्याला वॉटर पंपमध्ये डुबवून काढतं. जेव्हा प्लास्टिक पाण्यात डुबवलं जातं त्यावेळेस प्लास्टिक अजून जास्त घट्ट बनतं. ते वॉटर पार्टिकल्सला प्लास्टिकच्या आत येऊ देत नाही. सो त्याचे जे लिंक्स असतात ते खूप जास्त स्ट्रॉंग बनतात. मग त्याला जे आहे मिक्सिंग मशीनमध्ये टाकलं जातं. मिक्सिंग मशीनमध्ये कशाला म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला प्लास्टिक जे आहे ते वेगळ्या कलरमध्ये हवे आहेत किंवा त्याला वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये हवं आहे. ते असं वेगवेगळे कप्स रेडी होऊ शकतात. आपलं कप्स बनवायचं फॅक्टरी आहे आणि जे क्रशर मशीनमध्ये ते मिक्सिंग मशीनमध्ये घालून ते क्रशर मशीनमध्ये आणलं जातं आणि क्रशर मशीनमध्ये आणल्यानंतर ते आपल्याला प्रोडक्ट फॉर्म करून न्यू प्रोडक्टमध्ये देतं. आणि विंडमिल कशाला म्हणजे हे जे पूर्ण वर्क आहे मशिनरी वर्क आहे. ह्या साईडला थोडे माणसंही लागतील आपल्याला. सो मशिनरी वर्कमुळे ते जे विंड एनर्जी आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल. आणि विंडमिलच कशाला कारण हे जे सोलार एनर्जी मी काय यूज नाही केलं म्हणजे जर 3-4 दिवस सूर्य आलाच नाही तर विंडमिल जे आहे ते आपल्याला हेल्प करेल. सो दिस वॉज माय प्रोजेक्ट. सर ते थँक्यू सर. प्राजक्ता मब्रुखाने फ्रॉम शांती ज्युनियर कॉलेज. फॉर इंडस्ट्रीज. माझं नाव प्रीती सिद्धाराम विजापुरे आहे आणि माझं प्रोजेक्टचं नाव आहे कार्बन प्युरिफिकेशन फॉर इंडस्ट्रीज. हे फॅक्टरी आहे, हे चिमणी आहे. इथं चिमणीतून कार्बन निघण्यासाठी एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे आणि इथून कार्बन निघतं आहे. हे कार्बन ॲब्झॉर्प्शन रूम आहे आणि इथं काय होतं आहे ते कार्बन येताना त्याचं हवा काय असते गरम असते. गरम असल्यामुळं काय होते ह्या रूमचं टेम्परेचर वाढते. रूमचं टेम्परेचर वाढल्यामुळं इथं खाली पाणी आहेत. पाणीचं टेम्परेचर वाढते त्याचं वेपरायझेशन होतात आणि हे कॉटन्सचे लेयर्स आहेत. ते लेयर्सला काय होतात ते वॉटर मॉलिक्युल्स अटॅच होतात. वॉटर मॉलिक्युल्स अटॅच होतात आणि कॉटन जास्त वेट असेल तर काय होतं आहे कार्बनचे जे पार्टिकल्स आहेत ना ते ॲब्झॉर्ब करतात आणि ते अटॅच होतात ते वेट कॉटनला. तसंच हे प्रोजेक्ट आहे. इथून कार्बन निघते. हे काय कॉटनचं लेअर आहे. इथं कार्बनचे पार्टिकल्स अटॅच होतात आणि एअर पास होते पुढं आणि थोडेफार काही कार्बनचे पार्टिकल्स राहिले तर काय होते पुढं अजून कॉटनचे लेअर असणार. तिथून पास होत ते क्लीन होतं एअर आणि प्युअर होतं आहे आणि इथून आपल्याला क्लीन एअर भेटते. थँक्यू. Good morning students, my name is Samar Vishal Kadam and Nikhil Chilgunde is my partner. आमच्या डिव्हाइसचं नाव आहे मॅड म्हणजेच मल्टीपर्पज ॲग्रिकल्चरल डिव्हाइस. या डिव्हाइसमध्ये आम्ही 3 कामं एकसाथ करणार आहे. म्हणजेच इथं ग्रास कटिंगचं असावं, तिथं ग्रास कटिंग लावलं आहे जे की ॲडजस्टेबल आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं ॲडजस्ट करता येईल. त्याचबरोबर आम्ही इथं फवारणी पण लावलेली आहे. जी फवारणी आपण शेतात करू शकतो. ग्राउंड लेवलचे पीक असू दे किंवा ऊसासारखे मोठे पीक असू दे यासाठी आपण ॲडजस्ट पण करू शकणार आहे. आणि त्यानंतर येतं इथं फनेल. या फनेलमधनं आपण सीड्स टाकू शकतो किंवा कुठल्या पण प्रकारचं खत टाकू शकतो. ते खत टाकताना जर कुठली अडचण जरी आली तर आपण इथं व्हायब्रेशन पण दिलेलं आहे. त्या व्हायब्रेशनमुळे ते प्रॉपर खालीपर्यंत जाऊ शकते आणि त्या पाईपिंगमधून बाहेर पण पडू शकते. त्यानंतर आपण इथं लावलेलं आहे सोलार पॅनल. या सोलार पॅनलमध्ये जेवढी पण एनर्जी प्रोव्हाइड होईल ती एनर्जी आपण अर्धी मशीनला यूज करायला देणार आणि अर्धी एनर्जी आपण इथं स्टोअर करून घेणार एका बॅटरीमध्ये. ती बॅटरीमध्ये स्टोअर झालेली एनर्जी आपण इव्हिनिंगला जेव्हा फार्मर जाईल शेतात तर तेव्हा लाईटला पण देणार आणि मशीनला पण जेवढं सफिशियंट होईल तेवढी आपण पॉवर देणार. आणि त्यानंतर अजून मॉडिफिकेशन्स जे येणार आहेत ते मशीनमध्ये असे असणार आहेत की त्याला आपण सेन्सर लावणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी एका साईडला बसून झाडाखाली ते यूज करा आपण असं पण करणार आहे रिमोट कंट्रोलवर चालणारी. थँक्यू. Good afternoon, sir. So my name is Shobha Mahadev Madne, Sujata Rathod, Sanskruti Yadav. So our college name is Srimati Savitribai Khartare Arts and Science Junior College, Pakni. So our project name is biomass production of local strain of nitrogen fixing cyanobacteria for agriculture. We have used algae for fixing the nitrogen in our soil. So first we have collected the algae from our locality. Then we have mixed that algae with the soil and some superphosphate in it. Then in the third you can see that the algae has been grown properly, means the algae has been grown properly. Then in the fourth the water has been evaporated in the form of vapors. No water molecule is present in it. Then this soil we have
then this soil we have stored into a sterilized jar. Why in sterilized jar? Because to prevent from the fungicides, fungal infections. Then the parameters of our soil is pH value of our soil is 6 and this garden soil is 6.5. Then electroconductivity of our soil is 0.92 and this soil is 0.71. Then water holding capacity of our soil is 65 and the other soil is 56, means our soil has a proper water holding capacity. Then specific absorption rate of our soil is 44.2 and garden soil is 3.4, means after seeing the parameters you can see that our soil is good as compared to the garden soil. Then you can see the result over here. The methi has been not grown properly over here, and in the BGA containing soil the methi has been grown very well. Now applications of biofertilizers. Sir, this is a low cost and used by marginal farmers. This is easily to available, and sir, this is a increased pH and structure, texture and water holding capacity, and increased soil fertility, free from pollution. Farmer can use this soil instead of using the chemical fertilizers. Farmers can use the organic fertilizers made by us, and we have not invested 1 rupee also in this. Thank you. माझं नाव आदित्य श्रावण सोनवणे, कॉलेजचं नाव श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. हे प्रोजेक्ट आम्ही मॅग्नेटिझमचा सेकंड लॉवर बेस्ड प्रयोग केलेला आहे. मॅग्नेटिझमच्या सेकंड लॉच्या अनुसार सेम पोल्स नॉर्थ टू नॉर्थ किंवा साऊथ साऊथ हे एक दुसऱ्यांना अटॅच होत नाहीत, रिपल्शन होतं तिथे. इथे सेम मॅग्नेटचं पोल्स आहेत आणि इथे सेम पोल्स आहेत. रिपल्शन होऊन हे रोटेट झाल्याने ते एनर्जी जनरेट होणार. जनरेट झालेली एनर्जी इथे आपण सेव्ह करू शकतो पॉवर हाऊसमध्ये सेव्ह झालेली एनर्जी कुठेही वापरू शकता. मग तुम्ही आम्ही इथे पाण्याची मोटर आणि लाईट लावलेली आहे, किंवा रिअल लाईफमध्ये घरचे अप्लायन्स पण सुरू होऊ शकतात. ठीक आहे. Okay, so very good morning. Good afternoon. Okay, very good afternoon. My name is Harsha and her name is Kashish. So we made a model on the history of gravity and gravitation. So actually what happened? So मी मराठीतही बोलते आणि इंग्लिशमध्येही बोलते. या स्टोरीमध्ये जे खूप सारे हिरोज आहेत, हे सगळे सायंटिस्टचे मी फोटो लावले आहेत, ते सगळे हिरोज आहेत. सगळ्यांना माहिती आहे की न्यूटनने ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला, बट ॲक्च्युली असं नाही आहे. कारण न्यूटननीच आपल्याला सांगितलेलं ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनबद्दल, बट ॲक्च्युली ग्रॅव्हिटी काय असते त्याला मॉडिफाय करून आईन्स्टाईनने सांगितलेलं. म्हणजे सगळे सायंटिस्ट आहेत त्यांच्या आधी होऊन गेलेले, त्यांनी काही ना काही रिसर्चेस केली. आता ॲरिस्टॉटल आला, तो म्हणाला की ऑब्जेक्ट खाली पडतो पण मासवरती डिपेंडंट आहे, बट ॲक्च्युली ते मासवरती डिपेंडंट नाही आहे, हे गॅलिलिओनी सांगितलं. असेच सगळ्यांनी काही ना काही रिसर्चेस केली. रिसर्चेसची डीप स्टडी करून न्यूटनने 3 लॉज मांडले. 3 लॉज ती एक्सप्लेन करेल. ओके, कर ये नहीं आएगा उस टाइम. तो फर्स्ट लॉ क्या कहता है कि अगर कोई चीज़ रेस्ट में है तो वो रेस्ट में ही रहेगी जब तक हम उसके ऊपर कोई एक्सटर्नल फोर्स अप्लाई नहीं करते. दिस इज़ अ लॉ ऑफ इनर्शिया. तो सेकेंड लॉ क्या कहता है कि फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. इसके अंदर कुछ मास है, जब तक हम इसके ऊपर फोर्स एक्ट नहीं करेंगे तब तक ये एक्सेलरेट नहीं होगा. और थर्ड लॉ क्या कहता है कि एक्शन एंड रिएक्शन, 2 कार सेम स्पीड सेम वेलोसिटी से जब आ रही है, जब उनके बीच एक्शन होगा तो उनका रिएक्शन भी सेम होगा. दिस इज़ अ लॉ ऑफ मोशन. पण बोलवले सर, आयोजकांबद्दल पण बोलवले सर. हे अपंग माणसांसाठी माझं नाव ओंकार सचिन लंगाळे, माझ्या कॉलेजचं नाव वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स. माझ्या प्रोजेक्टचं नाव दिव्यांग व्यक्तींसाठी इलेक्ट्रिक रेल्वे. आता कसं दिव्यांग व्यक्तीला जर रेल्वेमध्ये जायचं म्हणलं तर वंदे भारतला कसं स्लायडिंग डोर आहे. स्लायडिंग डोरमुळं अपंग व्यक्ती वरी जाऊ शकत नाही, आणि ट्रॅकमध्ये आणि फुटपाथमध्ये गॅप असल्याकारणाने व्हीलचेअर वरी चढत नाही. म्हणून इथं ओपन अँड डाऊन अप अँड डाऊन डोर बसवलेला आहे. ते सेन्सर टाईप खाली आल्यानंतर व्हीलचेअर ॲटोमॅटिक वरी जाते. सर धन्यवाद.